खरेदी हा आपल्या सर्वांचाच आवडतीचा विषय, विशेषतः स्त्रियांचा. पुरुष काहीसे उदासीन असतात, कारण एक तर त्यांच्या खिशाला चाट बसतो आणि वेळेचे गणितही जमत नाही. छोटी खरेदी असेल तर जमेलही, पण साडी खरेदी म्हणाल तर झालं. तिथे वेळ नाही, काळ नाही आणि पैसाही बघायचा नसतो. तिथे कुठलेच गणित जमत नाही. पण यालाही अपवाद असतात. जात्याच स्त्रियांना खरेदीची आवड असते आणि साडी खरेदी हा तर जिव्हाळ्याचाच विषय. साडी खरेदी ही काही उभ्या उभ्या होत नाही, तर साड्यांच्या दुकानात चांगली बैठक मांडलेली असते. मला लहान असताना ही अशी साडीची दुकाने खूप आवडायची, जिथे छान खाली बसून खेळता यायचे. साड्यांच्या दुकानात साड्या विकायला सगळे पुरुष असतात. सहसा स्त्रिया दिसत नाहीत. बहुतेक पुरुषांना साडी विकताना जास्त समाधान मिळत असावे खरेदीपेक्षा. आमच्याकडे मावशी, काकू किंवा आत्या कोणीही येवो, आई आणि सर्वांचा एक मोर्चा लक्ष्मी रोडकडे जरूर वळत असे. मला वाटते जवळपास सर्व घरात हा प्रसंग होतच असावा. असेच एकदा मावशी आली होती. तिला सणासुदीला लग्नसराईला घालण्यासाठी जरीकाठची भारीतली साडी घ्यायची होती. त्यामुळे आई, मावशी आणि मी निघालो खरेदीला. मला ही साड्यांची चकचकीत दुकाने फार आवडतात. तऱ्हेतऱ्हेच्या साड्यांनी आणि विविधतेने नटलेली असतात. व्यवस्थित घड्या घातलेल्या असंख्य साड्या भिंतीवरील खणामध्ये ठेवलेल्या असतात. खाली सुंदर बैठक मांडलेली असते. पांढऱ्या शुभ्र चादरी अंथरलेल्या असतात आणि त्यावर दुकानदार आपल्याला बसायला आग्रह करतो आणि आजूबाजूला भिंती एवढाले मोठाले आरसे लावलेले असतात. साडी खरेदीला वेळ लागतो याचे पहिले कारण आहेत ते भिंतीवरील असलेले मोठाले स्वच्छ आरसे. आपल्या घरात कितीही आरसे असोत, पण या अशा दुकानात पाय टाकताच नकळत आपले लक्ष आपल्याला न्याहाळण्यात लागते. इकडे दुकानदार विचारत असतो, काय ताई, काय दाखवू आज? पण आपले लक्ष अजून त्याच्याकडे नसते, ते असते समोर आरशाकडे. हे दुकानदार मोठे चतुर आणि चलाख असतात. गिराईक समोर स्वतःला बघण्यात गुंग आहे हे त्याच्या बरोबर लक्षात आलेले असते. चतुरपणे त्याने आधीच 1-2 महागड्या साड्या खाली घडी घालायच्या बहाण्याने ठेवलेल्या असतात. आपल्याला दाखवायच्या नादात तो हलकेच त्या साड्या बाजूला करायला लागतो. तेवढ्यात आपले लक्ष त्याच्याकडे जाते आणि आपण त्यांना बाजूलाच ठेवायला सांगतो. इथे दुकानदाराचा पहिला हेतू यशस्वी झालेला असतो. उगाच तो आता आपल्याला सांगतो की ताई, एकदम नवीन ताजा फ्रेश स्टॉक आलेला आहे, तुम्हालाच पहिल्यांदा दाखवतो आहे. आपल्यालाही वाटतं, अरे आपण किती महत्त्वाचे गिराईक आहोत त्याच्यासाठी. असेच आम्ही एका नामवंत दुकानात प्रवेश केला. दुकानदाराने स्वागत केले, बसायला सांगितले. आईचे आणि मावशीचे लक्ष आरशाकडे आहे असे बघताच दुकानदाराने पहिला सवाल केला, काय ताई, या बहीण का तुमच्या? आई, मावशीने कौतुकाने माना डोलावल्या. दुकानदार म्हणाला, काय ताई, मग पाहुण्यांना आपली अस्सल येवल्याची पैठणी दाखव की बनारसी, कांचीपुरम, धर्मावरम, बालुचरी, इकत, पोचमपल्ली, बांधणी, शिफॉन, इरकल, गढवाल, पट्टू, कोरा, कोसा, उफाडा, पटोला, माहेश्वरी. त्याने एक एक नावं घ्यायला सुरुवात केली. मावशी म्हणाली, एक एक दाखवा म्हणजे कळेल. मग त्यांनी या खणातून त्या खणातून एक एक साडी काढायला सुरुवात केली. मी आपली दुकानात इकडे तिकडे हिंडून बघत होते. तेवढ्यात 10-15 बायका, त्यांच्याबरोबर 5-6 पुरुष आणि काही छोटी मुले दुकानात दाखल झाली. पेहराव आणि बोलाचाली यावरून गावाकडील मंडळी आहेत असे लक्षात आले. अजून एक 10 मिनिटात अजून 8-10 बायका, 2-3 तरुण मुली आणि 3-4 पुरुष त्या घोळक्यात सामील झाले. आता गल्ल्यावरचा दुकानदार बाहेर आला
आणि त्याने आस्थेने चौकशी सुरुवात केली आणि विचारले, बस्ता बांधायचा आहे का? सर्वांनी होकारार्थी मान हलवली. वर आणि वधू पक्ष दोन्ही दाखल झालेले होते वाटतं. साड्या खरेदी होणार हे कळले, पण बस्ता हा काय प्रकार आहे हे अजून माझ्या लक्षात आलेले नव्हते. ते जाणून घ्यायची माझी उत्सुकता होती, म्हणून मी माझी बैठक त्यांच्या दिशेने हलवली. तरुण मुलींपैकी एक नवरी मुलगी आहे हे कळले. आता बनारसी शालूपासून ते नऊवारीपर्यंत सर्व प्रकार दाखवण्यात आले. नवरीने गुलाबी रंगाचा शालू पसंत केला. अंगावर टाकून बघत असताना वरपक्षातील एक ताई म्हणाली, नवरीने लाल शालू घ्यायला पाहिजे. तो गुलाबी शालू आणा हो इकडे. ही बाई बहुतेक वराची बहीण होती वाटतं. आता वधू पण अडून बसली. मला गुलाबी शालूच हवा आहे आणि वराची बहीणसुद्धा. झालं, या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात चांगलीच झुंपली. इतर गिराईक आणि आम्ही बाकीची मंडळी यांना कळेना काय करावे. मग गल्ल्यावरचा दुकानदार परत पुढे आला. त्याला गिराईक जाऊ द्यायचे नव्हते, त्यामुळे त्याने गुलाबी रंगाच्या शालूचे सर्व शेड्स आणि वेगवेगळे नमुने काढायला लावले. तरीही गणित जमेना. दोघींनाही एकच साडी पसंत पडली. वधूची पसंती महत्त्वाची होती. तिचे लग्न होते ना, पण बहीण लाडकी होती, त्यामुळे तिलाही दुखवून चालणार नव्हते. शेवटी वराने तोडगा काढला. ताई, तू 2 साड्या घे. शालू जांभळा रंगाचा घे. तुझ्या गोऱ्या रंगाला तो शोभून दिसेल. आणि दुसरी साडी गुलाबी घे हो. वराने दाखवलेल्या हुशारीने वधूही खुश झाली आणि बहीणही. अजून कोणाचे एकाच साडीवरून भांडण जुंपायच्या आत पटापट खरेदी झाली. मग दुकानदाराने एक पांढरे शुभ्र कापड आणले आणि त्यात या सर्व साड्या ठेवून गठ्ठा बांधला आणि या गठ्ठ्याला त्याने कुंकू लावले आणि वधू पित्याच्या हातात दिले. मग दुकानदाराने तो गठ्ठा त्याच्या हातात दिला आणि म्हणाला, हा घ्या तुमचा बस्ता. आता मला सगळा उलगडा झाला. बस्ता म्हणजे काय आणि किती अवघड प्रकार आहे. मानापानाच्या सगळ्या साड्या असलेल्या हा तो गठ्ठा होता, त्याला बस्ता म्हणतात होय. साडीवरून होणारे रुसवे फुगवे बघितले होते, पण भांडण हे पहिल्यांदाच बघितले. हा सर्व प्रकार चालू असताना आई आणि मावशीची खरेदी अजून झालीच नव्हती. एवढ्या साड्या बघूनही त्यांना काहीच पसंत पडले नव्हते आणि खरेदी केल्याशिवाय आम्ही काही घरी परतणार नव्हतो. यावरून माझ्या लक्षात आले की आमचा मोर्चा अजून दुसऱ्या दुकानात जाणार आहे. मीही उत्सुक होते की आता दुसऱ्या दुकानात काय नवीन बघायला मिळणार आहे. साडी हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आढळतात आणि नेसल्या जातात. सिल्क असो, कॉटन असो, ज्यूट, सिंथेटिक, कोणतेही मटेरियल असो. जेव्हा एखादी स्त्री साडी नेसून, आभूषणे घालून आणि कपाळावर कुंकू लावून येते, तेव्हा ती या रूपात कोणाला माता, कोणाला भार्या तर कोणाला भगिनी दिसते. आणि हेच तर खरं भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.